तर बघा समांतर रेषा आणि छेदिका आपला दुसरा चॅप्टर सुरू आहे। दुसऱ्या चॅप्टर मध्ये आपण बेसिक सगळे घेतलेले आहे। रेषे जोडीतील कोन, संगत कोन, पूरक कोन, कोटी कोन हे आपले सगळे झालेले आहेत। तर आता आपण या धड्यावरले काही उदाहरण आहे ते बघू। त्याच्यातला पहिलं उदाहरण आहे सोबतच्या आकृतीत रेषा AB समांतर रेषा CD व त्यांची छेदिका GS तर दिलेल्या माहितीवरून माप कोन DFH काढायचे। तर त्याचे आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत। पहिला पर्याय 135 अंश, दुसरा 115 अंश, तिसरा 120 अंश आणि चौथा 65 अंश। तर बघा रेषा AB ला समांतर रेषा कोणती आहे रे? CD। कोणती आहे? CD। व यांची छेदिका कोणती आहे रे? GF। कोणती आहे? GF। पण माप कोन AEF ला विरुद्ध कोण कोणता रे? माप कोन GEB। बरोबर। विरुद्ध कोणाचे मापे कसे असतात रे? समान। मग जर माप कोन GEB जर 2x अधिक 5 दिलेला असेल तर माप कोन AEF चं किती असणार आहे? 2x अधिक 5। कारण हे कसे आहेत? विरुद्ध कोन। आणि विरुद्ध कोणाच्या मापाची माप कसे असतात? समान असतात। बरोबर। मग आपण हे काढले। मग आता माप कोन AEF अधिक माप कोन AEF अधिक माप कोन EFC बरोबर 180 अंश। हे काय आहे रे? दोन आंतरकोन आहे। काय आहे? आंतरकोन आहे। आंतरकोनाच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश। मग माप ठेवून द्या। AEF चं किती माप आहे रे? 2x अधिक 5, 3x अधिक 25, 3x अधिक 25 कोणाचं माप आहे? EFC चं। तर मग घ्या करून आता इथं 2x अधिक 5, 3x अधिक 25 बघा 2x अधिक 3x अधिक 25 अधिक 5 बरोबर 180 अंश। मग 2x अधिक 3x किती झाले रे? 5x अधिक 25 अधिक 5 किती झाले? 30 बरोबर 180 अंश। मग हे 5x इथंच राहतील। मग 180 अंश हे इथं 5x बरोबर 30 कसे प्लस मध्ये बरोबरच्या पलीकडे जाऊन 180 अंश सोबत काय होतील? मायनस होतील। काय होतील? मायनस होतील 30 अंश। मग 5x बरोबर किती रे? 150 अंश। तर x बरोबर 150 अंश भागिले 5, 5 त्रिक 15। तर मग x बरोबर किती आलं रे? 30 अंश बरोबर x आलं किती आलं? 30 अंश। मग आता माप कोन EFC मध्ये ठेवून द्या। म्हणून माप कोन EFC बरोबर किती आहे? 3x अधिक 25 बरोबर। मग ह्या x ची किंमत ठेवून द्या। 3 गुणिले x बरोबर किती आलं रे? 30 आले। हे 30 अंश ठेवून द्या अधिक 25 3 त्रिक 9 90 अंश अधिक 25 बरोबर माप कोन EFC बरोबर 90 आणि 25 किती रे? 115 अंश। मग माप कोन EFC किती आलं रे? 115 अंश बरोबर। मग माप कोन EFC जर 115 अंश आला असेल तर माप कोन DFH किती असणार आहे रे? 115 अंश। का बरं? कारण विरुद्ध कोनाची मापे कशी असतात? समान असतात। म्हणून माप कोन EFC बरोबर माप कोन DFH विरुद्ध कोन म्हणून माप कोन EFC बरोबर किती? 115 अंश बरोबर माप कोन
डी एफ याची बरोबर किती रे 115 अंश समजलं